आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। नमस्कार ताई। नमस्कार। आपण पत्रकार संघटनेच्याकडे आलात। आपल्या काही समस्या आहेत ते पत्रकार संघटनेला सांगण्यासाठी आपण आलेले आहात। तर आपला काय विषय आहे? माझा विषय हा आहे की मी ज्या जमिनीत राहते आणि तिथे मला खूप त्रास होतोय। जे साईडला आमच्या जमिनीच्या तिथे साईडला एक क्वारी आहे इम्तियाज शेख म्हणून नावाच्या माणसाची। तर ते हे करतात, ब्लास्टिंग उडवतात, त्याच्यामुळे माझ्या घराला तडे गेलेले आहेत। आणि असे म्हणजे तुम्हाला धमक्या वगैरे देतो, परत मी त्याची तक्रार धमक्या कोण देतो तुम्हाला? इम्तियाज शेख ह्याने मला मारण्याच्या पण धमक्या दिलेल्या आहेत। इम्तियाज शेख देतो धमकी तुम्हाला? इम्तियाज शेख ह्याने, आणि त्याने मला हे पैसे पण त्यांनी हे केलेला की पैसे घेऊन माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। परत लोकांना घेऊन पण तो मला मारण्यासाठी यायचं, माणसाने घेऊन तुला इथं जाग्यात ठेवणार नाही, तू ह्या जाग्यात राहू नको, असं तसं। तर मला भरपूर त्याने असा त्रास दिला। मी 2013 पासून तिथे राहत आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत तो मला सारखा तसा त्रास देतो। इम्तियाज शेख यांची त्या ठिकाणी क्वारी आहे, मग इम्तियाज शेख तुम्हाला धमक्या देतात, आणखी दुसरे कोण धमक्या देत नाही ना? दुसऱ्या लोकांना पण तो घेऊन यायचा। ते कोण दुसरे ते? आणि 2 वर्ष कोरी बंद ठेवलेली, म्हणजे पोलिसांनी ती पोलीस स्टेशन पर्यंत गेलेली, त्यानेच माझ्यावर केस केलेली इम्तियाज शेखने, आणि त्यालाच मला पोलीस स्टेशनला मला घेतलेला। तर मी ते जाधव साहेब होते, त्यांना मी सांगितलं पोलीस स्टेशनला की जे मला त्रास होते, जे प्रॉब्लेम आहे, ह्याच्यापासून मला धमक्या भेटतात इम्तियाज शेख पासून, ते मी सर्व सांगितलं। तेव्हा त्या साहेबांनी ती क्वारी बंद करायला सांगितलेली। 2-2.5 वर्ष क्वारी बंद केली आणि पुन्हा त्यांनी दयाराम पवाराला हाताशी धरून त्यांनी पुन्हा ती क्वारी चालू केली। मला 2 लाख रुपये घेण्याचं मला ते दबाव टाकत होते। माझा मामा आहे, त्या मामाला त्यांनी हाताशी धरला, दत्ताराम चंद्र वाघमारे, त्याला हे करून की तिला 2 लाख रुपये घ्यायला सांग कोरी चालू करण्यासाठी, आणि 2-2.5 वर्ष माझ्यात ते सारखे दबाव टाकत होते। दयाराम कोण? दयाराम शांताराम पवार। त्यांनी 2 लाख रुपये तुम्हाला घ्यायला सांगितले? हा, म्हणजे ते डायरेक्ट मला येऊन नाही बोलले, ते माझ्या मामाला दत्ताराम वाघमारे ह्याला सांगायचे। आणि गेल्या वर्षी 2023 मध्ये ते दत्ताराम वाघमारे ते माझ्या तिथे आले, त्यांची बायको आणि ती मामा दोघं आले आणि ते बोलले की कोरी चालू करू दे, इम्तियाज शेख मला सारखा फोन लावते, दयाराम पवार मला सारखा फोन लावतं, असं सांगितलं। आणि क्वारी चालू करायला ते बघताय, तर क्वारी चालू करू दे। त्या क्वारीमध्ये नेमकं काय होतंय, काय करतात ती लोक? त्या क्वारीमध्ये 3 ट्रॅक्टर त्याही मसली होल मारायला, दगडानं होल मारायला, कातळ जे आहे त्याला होल मारण्यासाठी त्यांनी 3 ट्रॅक्टर लावतात। त्या 3 ट्रॅक्टरला 3 हे दगड होल मारण्याचे दगडाला मसनी लावून ते होल मारतात। आणि एक पुन्हा आता त्यांनी एक दुसरी मशीन आणले, असे ते 5 मशीनीने ते होल मारतात। होल मारून ते ब्लास्टिंग करतात, 3-3, 4-4 आवाज करतात आणि तो स्फोट करतात। त्या स्फोटामुळे जमिनीला हादरा बसतो। माझ्या घराला तडे गेलेले आहेत, वरचं जे ढापा आहे ते तुटलेला आहे आणि असं खूप त्रास होतो त्या ब्लास्टिंग। दगड उडून तुमच्या घराबिरावर पडतात काय? स्फोट होतात, त्याच्यामध्ये काही दगड बिगड उडले जातात काय? तुमच्या तिकडे काही येतात का ते दगड? हा, दगडी येतात आणि असे म्हणजे दगड डोक्यामध्ये पडून किंवा असे ह्याच्या अंगावर पडून पण असे भीती आहे मरण्याची, असं काही ना काहीतरी असं होऊ शकते, दगडी पण येतात। म्हणजे धोका आहे सगळं स्फोट पासून। बरं, मग आता तुम्ही पुढे काय नियोजन केलं आहे? पुढे मला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। मला जर न्याय भेटली नाही तर मी मंत्रालयात जाईन आणि मी उपोषणाला बसेन। बरं, ह्याच्या अगोदर तुम्ही सगळ्यांना कळवलेत का? अर्ज दिलेला आहे, त्याची काही दाखिल्यात कुणीच घेतली नाही का? कोणीच घेतलेली नाही। मी हे केलं, तहसीलदारांनी अर्ज दिला, पोलीस स्टेशनला पण दिलेला आहे, प्रांत ऑफिसला पण दिलेला आहे, पण कोणीच माझी तक्रार घेतलेली नाही। म्हणून तुम्ही आता पत्रकार संघटनेकडे जाऊन तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि आता पुढचा नियोजन तुमचा मंत्रालयाच्या समोर जाऊन उपोषणाला बसणार, हा ठाम निर्णय तुमचा राहील, बरोबर? ठीक आहे। आता या ठिकाणी सुलोचना चंद्र पवार या पीडित महिलेने प्रत्यक्षात प्रेस कॉन्फरन्स घेऊन या ठिकाणी
तिच्या संपूर्ण व्यथा मांडलेल्या आहेत. तिच्यावर ज्या ज्या पद्धतीने गेल्या 2011 पासून जे काय अगदी जीवघेणा प्रकार होत होता त्या क्वारीच्या संदर्भात ते अनेक ठिकाणी अगदी कागदोपत्री लिखित स्वरूपात तक्रारी करून सुद्धा तिला कुणीही जुमानलं नाही. आता शेवटी ती मंत्रालयाच्या समोर जाऊन अगदी उपोषणाचा मार्ग तिने अवलंबलेला आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.